रामकृष्ण हरी. आपण जो पायी दिंडी पालखी सोहळा बघत आहात ते सेवासूर्य किसन महाराज घाडगे यांचा आहे. कोळेवाडीतून या पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात झालेली आहे. गोंदवले नगरीमध्ये या पायी दिंडी सोहळ्याचा मुक्काम होता. रात्री मुक्काम झाला आणि सकाळी 7 वाजता या पायी दिंडी सोहळ्यास गोंदवले नगरीतून सुरुवात झालेली आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ती श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी परिसरातून हा पालखी सोहळा हा मसोडच्या दिशेने निघालेला आहे. मानदेश भूषण परिवाराने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिर परिसरातच या पायदिंडी सोहळ्याची खरं तर चित्रण केलेलं आहे. आपल्याला पाहावयास मिळत आहे. श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषात ही पायदिंडी सोहळा निघालेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते पायदिंडी सोहळ्यातील आहे. पोपट महाराज रोमन तात्या यांनीही मानदेश भूषणचे चित्रण पाहिलेलं आहे. आपण थेट किसन महाराज घाडगे यांचा पालखी सोहळ्यापाशी आलेलो आहोत. आपल्याला दर्शन होत आहे ते पादुकाचं दर्शन झालेलं आहे आणि महाराजांचे दर्शन झालेलं आहे. भाविक दर्शन घेण्यामध्ये मग्न झालेले आहेत. मानदेश भूषण परिवाराने या संदर्भात खरं तर संवाद साधलेला आहे. आपण ऐकूया तालस्वरातील हा राम श्रीराम जय रामचा मंत्र आहे. भजनात वारकरी दंग झालेले आहे. Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram.
श्रीरामाच्या या जयघोषानंतर वारकऱ्यांना खरं तर नाश्ता देण्यात आलेला आहे. गोंदवलीतील विजय माने आणि अशोक नवले या दोघांनी हा नाश्त्याचं वारकऱ्यासाठी आयोजन केलेलं आहे. आपण थेट बघतोय ते नाश्ता ज्यांनी दिलेला आहे त्यांचा सन्मान आषाढी वारीचे किसन घाडगे महाराज यांच्या दिंडीचे जे आहेत गोरक्षनाथ घाडगे महाराज यांनी नाश्ता देणाऱ्याचा सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. मनीषाताई घाडगे कीर्तनकार यांचाही या निमित्ताने सन्मान करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते दृश्य आहे खरं तर अल्पोपहार देणाऱ्या विजय माने यांचा सन्मान या निमित्तानं करण्यात आलेला आहे. 21 वर्षाची परंपरा खरं तर त्यांनी जोपासलेली आहे. आपण दृश्य पाहतोय ते नाश्ता देणारे सन्मान या निमित्तानं संयुक्त सन्मान पालखी सोहळा यांच्या वतीने करत आहेत. किसन घाडगे महाराज पालखी सोहळा यांच्या वतीने हा सन्मान होत आहे. गोरक्षनाथ घाडगे महाराज पोपट तात्यारोमण कीर्तनकार मनीषाताई घाडगे आहेत. संदेश भूषणशी बोलत आहेत गोरक्षनाथ घाडगे महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खरं तर काय ह्या आनंदाची सीमा नाहीये, याला अंतर नाहीये, याचं मोजमाप नाहीये. आनंदाचं क्षेत्र कोळेवाडी येथून दिनांक 17 तारखेला अर्थात तृतीयेला आपली दिंडी प्रस्थान ठेवलेली क्षेत्र कोळेवाडी ते भूवैकुंठ पंढरपूर असा हा आपल्या दिंडीचा प्रवास आहे, पायी दिंडीचा प्रवास आहे. आणि आज दुसरा मुक्काम आमचा रात्री झालेला आहे. आज गोंदवल्यातून आम्ही पंढरपूरच्या दिशेने सकाळी आता प्रस्थान ठेवत आहेत. या ठिकाणी आमचे माने बंधू आणि माने बंधू या जरा माने बंधू आम्हाला या ठिकाणी गेल्या 21 वर्षांपासून या ठिकाणी दिंडीची ही मंडळी सेवा करत असतात. ते आमचे माने बंधू आहेत, नवले बंधू आहेत. 21 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा, या वारीवरच्या वाटेने जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा माने बंधूंच्या वतीने होत असते. आणि सकाळी आम्ही उठलो, तिथून बाहेर पडलो, इथं आता अल्पहार घेतलेला आहे. आता पुढच्या प्रवासाला आम्ही सुरू करत आहोत. आणि आता या वर्षीचं हे 21वं वर्ष आपल्या दिंडीचं. 21व्या वर्षाची दिंडी पांडुरंगाच्या कृपेने श्रद्धेय किसन महाराज, श्रद्धेय सुभाष महाराज ह्या सर्व आमच्या सद्गुरूंच्या मांदेवाडीच्या कृपेने आम्ही सर्वजण आज 350-400 वारकरी आज या रस्त्याला आहेत. रामकृष्ण हरी. धन्यवाद. कीर्तनकार पोपट तात्यारोमण मानदेश भूषणशी बोलत आहेत. किसन घाडगे महाराज आणि सुभाष घाडगे महाराज खरं तर हे जोडे आहे वारकरी संप्रदायातील. यांचं कार्य तुम्ही या निमित्ताने चालवत आहात. काय सांगताल दोघांच्या बद्दल? परमपूज्य गुरुवर्य शंकरजी महाराज रसाळ उर्फ दादा आणि त्यांना सर्वांना दादा म्हणत होतो. नंतर दादा निघून गेले 93 साली, आप्पा 95 साली निघून गेले आणि भाऊही 95 साली 94 साली निघून गेले. आणि असं होत असताना 24 साली निघून गेले भाऊ. आणि हे पालखी सोहळा आणि 17 वर्ष 2000 हे 21वं वर्ष आहे आमच्या पालखी सोहळ्याचं. त्यांनी जे घालून जे दिलेलं आहे, सर्व मोठोर मंडळी निघून गेली आमच्यातून. आणि हा जो दिंडी सोहळा, हा आनंदाचा जो क्षण आहे, त्यात ते मंडळी आज नाही तरी सुद्धा आम्हाला त्यांनी पाठीमागं आमचे परमपूज्य गोरक्षनाथजी महाराज आहेत, परमपूज्य आमच्या मनुताई आहेत. कसल्या प्रकारची चुकी नाही, पण तो जो डोळ्याला आनंद प्राप्त होत होता की गुरुवर्य सुभाष महाराजांनी हे दिंडी सोहळा चालू केला, त्यावेळेपासून आम्हाला फार आनंद होत होता. पण आज फक्त एकच दुःख वाटतं की ते ह्या सोहळ्यामध्ये नाही आहेत. त्यांचं आयुष्य संपलं, त्यांचा कार्यभाग संपला, त्यांना जावं लागलं, निघून गेले ते. तरी सुद्धा आम्हाला आधार आहे, तसं काय आम्हाला निराधारी ठेवलेलं नाही. त्यांनी दोन आहेत, महाराज आहेत, मनुताई आहेत, हे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. नाव सांगा तुमचं? मी विजय नारायण माने आणि आमचे जोडीदार मित्र अशोक नवले त्या गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यभूमीत अन्नदान हे श्रेष्ठ दान हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. आणि नामाचा प्रसार या व्यतिरिक्त दुसरं त्यांनी काही सांगितलं नाही. भुकेलेला अन्न
देणे हाच त्यांनी हे केलं. त्या निमित्तानं मग जे वारीला वारकरी जातात त्यांची सेवा आपल्याकडून काहीतरी व्हावी म्हणून हा 20-21 वर्ष झालं हा प्रयत्न सुरू आहे आणि हा अखंड चालू राहील, त्याच्यात काही धन्यवाद.